लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। कव्हेकर हे भाजपाचे किसान मोर्चाचे गोवा आणि गुजरातचे प्रभारी आहेत आणि लातूर विधानसभा निवडणुकीत लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। कव्हेकर यांनी 1995च्या विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांचा लातूरमधील पराभव केलेला होता। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। कव्हेकर भाजपचे किसान मोर्चाचे गोवा गुजरातचे प्रभारी आहेत। लातूरमध्ये कव्हेकरांकडून राज ठाकरेंची भेट जी येथे झालेली आहे। कव्हेकर भाजपचे किसान मोर्चाचे गोवा गुजरातचे प्रभारी। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर राज ठाकरेंची भेट त्यांनी घेतलेली लातूरमध्ये कव्हेकरांकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे। तर 1995च्या विधानसभा निवडणूक 95ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांचा लातूरमधून पराभव केला होता। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव। वैभव, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच रुबीना, आपण जर पाहिलं तर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसं राजकीय घडामोडीला सुद्धा वेग आलेला आहे। लातूरचे जे माजी आमदार आहेत शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आता भेट घेतलेली आहे। त्यामुळे लातूरच्या राजकारणाच्या वर्तुळामध्ये एक चर्चेला उधाण आलेलं आहे। कव्हेकर हे भाजपचे किसान मोर्चाचे गोवा आणि गुजरातचे प्रभारी आहेत आणि लातूर विधानसभा निवडणुकीत ते निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। कव्हेकर यांनी 1995च्या विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांचा लातूरमधून पराभव केला होता। ते बरेच काळ किसान मोर्चाचे जे आहेत प्रभारी आहेत। 2019 मध्ये ते भाजपमध्ये प्रवेश केले आणि ते आता गोवा आणि गुजरातचे प्रभारी आहेत। आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही भेट जी आहे ते राजकीय भेट नाहीये, माझे आणि राज ठाकरे यांचे पारिवारिक संबंध आहेत, त्यामुळे मी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। रुबीना, वैभव, निश्चित धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।